देश में बढ़ रही स्त्री भ्रूण हत्या, बढ़ रहे प्रदूषण, साथ ही पर्यावरण को हो रही हानि आदि से हो रहे दुष्परिणामों को रोकने के लिए पनवेल स्थित लायंस क्लब ऑफ पनवेल द्वारा स्नेह सप्ताह का आयोजन किया गया है, जिसमें 30 सितंबर से लेकर 6 अक्टूबर तक क्लब द्वारा स्त्री भ्रूण हत्या एवं प्रदूषण, साथ ही पर्यावरण को हो रही हानि पर जन जागृति की जाने वाली है, जिसके चलते लायंस क्लब पनवेल द्वारा इतवार को पनवेल में रैली का आयोजन किया गया था, जिसमें स्कूली बच्चों ने हिस्सा लेकर स्त्री भ्रूण हत्या एवं पर्यावरण के बारे में जन जागृति की। ये रैली गोखले हॉल में सभा में तब्दील हुई। इस अवसर पर पूर्व नगराध्यक्ष जय म्हात्रे मुख्य अतिथि के रूप में उपस्थित थे। जय म्हात्रे के हाथों रैली में शामिल स्कूली बच्चों को प्रमाण पत्र देकर सम्मानित किया गया। इस दौरान जय म्हात्रे ने लायंस क्लब द्वारा की गई पहल की सराहना की। लायंस क्लब ऑफ पनवेल यांच्यातर्फे हा एक सेव सप्ताह म्हणून कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या सप्ताहामध्ये त्यांचे विषय अतिशय चांगले आहेत। प्लास्टिक पिशव्यांचा याच्यातून आपण वापर बंद करावा, त्याच्याऐवजी क्लबतर्फे उद्या याच्या कापडी पिशव्या देणार आहेत। त्याचप्रमाणे स्त्रीभ्रूण हत्येचा विषय आहे, ब्लड डोनेशन आहे। ही मंडळी अतिशय चांगले कार्यक्रम नेहमी ठेवत असतात आणि कुठल्याही वर्षी जेव्हापासून क्लब स्थापन झाल्यापासून आजपर्यंत त्यांचा दरवर्षी सातत्याने प्रत्येक कुठल्या ना कुठल्या प्रकाराचा चांगले कार्यक्रम घेत असतात आणि या मंडळीला मला धन्यवाद द्यावासा वाटतो का विषय नेहमी नाविन्यपूर्ण असतात। स्त्री भ्रूण हत्येचा विषय आज नाही म्हटला तरी संपूर्ण भारतामध्ये इव्हन म्हणजे महाराष्ट्रामध्ये जास्तच ते गाजलेला आहे। अतिशय त्याच्या पद्धतीने मुलींची संख्या कमी होत चाललेली आहे, मुलांची संख्या जास्त होत आहे आणि या विषय महत्त्वाचा घेऊन हे लायंस क्लब पनवेल हा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि त्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत। त्याने असेच पुढे कार्यक्रम ठेवावे, मी नेहमी त्यांच्या सोबत असेन।